चेकअपला बोलवण्याची. आता एकदम बरी झाली अगं मी. जानू काळजी वाटते ना त्यांना तुझी. आणि एवढं काय झालं ग चेकअप केलं तर? काही नुकसान तर नाहीये ना? अगं हो, नुकसान नाहीये, पण म्हणजे आजारी असल्यासारखं वाटतं. बापरे, काय ग ताई, काय झालं? नाही काही नाही, तुम्ही काय बोल ना. अगं अचानक अशी बापरे का म्हणालीस? मग काही दिसलं का बाहेर? काही नाही, बाहेर काय दिसणार आहे जानू? बाहेर काहीच नाही. तू बोल ना, माझं लक्ष आहे तुझ्याकडे. अगं मी म्हणत होते की उगाच आजारी असल्यासारखं वाटतं. आणि आई बाबा पण ना उगाच एवढी काळजी करतात. एकतर आधीच आजीचं टेन्शन आहे, त्यात उगाच माझं नको. आई कुठे आहे लक्ष तुझं? आहे ना, तुझ्याचकडे लक्ष आहे. बोल. मला सांग, तुला असं नाही वाटत का आई बाबा जर आता जास्तच हळवे झालेत? हो वाटतंय ना. काय वाटतंय ताई? नाही मला सांग, काय वाटतंय? अगं तेच की. नाही, तुझं ना लक्षच नाहीये माझ्या बोलण्याकडे. नाही ग, आहे माझं लक्ष. पण जानू अगं, तू इंटरव्ह्यूला निघालीस ना, तुला काही तयारी वगैरे करायची नाहीये का? काही रिव्हिजन वगैरे करायची असेल तर करून घे. अरे देवा, हो विसरलेच होते मी. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. अहो नाही, नकोय मला कुठलंही लोन. आणि पुन्हा फोन नका करू. लोन चहा. आई, बाबा, काय चाललंय नक्की? तुम्ही फसवताय ना मला? खोटं बोलताय ना माझ्याशी? खरं खरं सांगा. मला काही गोष्टी आठवत का नाहीये? मला सांगा, मला अल्झायमर झाले की डिमेन्शिया? म्हणजे मला असं वाटत होतं की अजूनपर्यंत 2025 सुरू आहे. तुम्ही सुद्धा मला तसंच सांगितलं, पण नाही, आता 2026 सुरू आहे. मला कॉलेजमधून पास आउट होऊन सुद्धा 1 वर्ष झालंय. मग गेलं संपूर्ण वर्ष काय करत होते मी? मला आठवत का नाहीये? बाबा, तुम्ही तरी सांगा मला, काय झालंय मला नक्की? बाबा अहो बोला ना, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. बाबा प्लीज सांगा. आई, तू तरी सांग ना काहीतरी. हा, काय झालंय मला? द्या ना मला माझ्या प्रश्नांची उत्तरं. सांगा ना मला, काय झालंय नक्की मला? बाबा सांगा ना, काय झालंय नक्की मला? आई अगं बोल ना माझ्याशी, काय झालंय मला सांग मला. आई अगं बोल ना, मी तुझ्याशी बोलतेय ना. काय झालंय नक्की मला सांग बघू. मला का आठवत नाहीयेत गोष्टी? आई सांग ना ग. आई आई अगं तुझ्याशी बोलतेय ना मी, बोल ना माझ्याशी. मला उत्तर हवंय. का तुम्ही माझ्यापासून सगळं लपवताय? सांग काय झालंय मला. आई जानू, काय कमाल दिवस आहे ग आज खरंच. म्हणजे खरंच आपण, मला वाटतं ना, जान्हवीला थँक्यू म्हणायला पाहिजे अगं. म्हणजे तिच्या निमित्ताने मला माझ्या हक्काच्या बायकोशी बॅचलर असल्यासारखं रोमांस करता येतं. जी मुलगी पटली सुद्धा आहे आणि तिच्यावर टप्पा सुद्धा टाकता येतात. हाय हाय हाय. तर खरं सांगू का, म्हणून जुनेच दिवस आठवले का मला. म्हणजे बघ ना, असंच तुला फॉलो करायचं मी. आणि आज रिक्षात जेव्हा तू बसली होतीस आणि मी बाईकवरनं आलो आणि जेव्हा तुला बघितलं ना भाई साहब, पलाटा झालोय मी. दिन बन गया यार मेरा. सिद्धिराजा, काय चाललंय तुमचं? अरे अगं खरंच बोलतोय भावना मी. आयुष्यपत कमाल दिसवलीस तू. म्हणजे तुझा चेहरा जात नाही अगं डोळ्यासमोर. अहो आईचा फोन येतो. हा ए नाही यार, हा आत्ता कोणाचाही फोन उचलू नकोस प्लीज. मला बोलायचं आहे का तुझ्याशी? त्यामुळे आत्ता कोणाचाही फोन उचलायचा नाहीयेस. असं वाटतं या कॉल कधी संपूच नाही.
मला सगळं समजतंय सिद्धिराज, पण आईचा फोन येतोय, उचलायला नको का? अगं भावना, काकू विचारून विचारून काय विचारणार? हा, पोचलात का, रिक्षा मिळाली का, बस मिळालीत का, हेच सगळं आता विचारणार ना. आणि भावना, अगं तुम्ही दोघे तर मोठ्या झालाय, त्यामुळे ठीक आहे, तू नको होतोस, तू माझ्याशी बोल. भावनाचा फोन बिझी येतोय. फोन कट झाला. बघितलंस माझ्या प्रेमाची जादू. आता बोल माझी. खरंच यार भावना, काय कमाल लाजलीस यार तू. म्हणजे मी सारखं सारखं बोलतोय, पण खरंच कमाल लाजलीस. आणि जशी सकाळी लाजेस ना, तशीच दुपारी जेव्हा मी तुला भेटेन तेव्हा सुद्धा लाज. नाही, तुझ्या आजच्या लाजण्याला 100 पैकी 100 मार्क होते. काहीतरीच. भावना, अगं फोन उचल बाळा. अहो, आईचा परत येतोय फोन, मला उचलावा लागेल आता. अरे आता काय चाललंय लक्ष्मी काकूचं? का सारखा सारखा कॉल करते? ऐक ना, जाऊ दे ना, सोड, तू माझ्याशी बोल ना. अहो, असं काय करता? काही महत्वाचं काम असेल तर? तुला काय महत्वाचं असणार आहे आता? सांगता ना प्लीज भावना, बोल ना माझ्याशी. फोन का नाही उचलत आहे? पुन्हा कट झाला फोन. माझी इच्छा आहे ना की तू फोन नाही उचलावं, म्हणून कट होतात. सिद्धिराज, परत आईचा फोन येतोय, मला तर उचलावा लागेल ना फोन. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, तू कॉल करते काकू, म्हणजे नक्कीच काहीतरी असेल काम.